नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची वडी. मस्त खुशखुशीत नारळाची वडी, एकदम तोंडात टाकली की विरघळेल अशी. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. मी नारळ पहिल्यांदा फोडून घेते. मस्त फुटला गेलाय. त्याचे मी तुकडे करून त्याचं वरचं कवर काढून घेतलंय. ते आता आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊयात. त्यात पाणी नाही घालायचं, असं बारीक करून घ्यायचं. सर्व बारीक करून घेतले. तोपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घेऊयात, जेणेकरून वडी आपली खाली चिकटणार नाही. एका पॅन मध्ये तूप टाकूयात. मोठी एक वाटी बारीक केलेले खोबरे, 1 ते 2 मिनिट हलवून घ्यायचं. त्यानंतर छोटी एक वाटी साखर, हे सर्व आता मिक्स करून घेऊयात. थोडंसं दूध घालूयात. साखर हळूहळू मेल्ट होतीये. पहिल्यांदा आपले खोबरे ओलसर होतात, नंतर घट्ट बनतात. विलायची पूड घालूयात. हे सर्व मिक्स करून घेऊयात. साखर पूर्ण विरघळली आहे. अजून त्यात मध्ये पाणी आहे. जोपर्यंत पूर्ण पाणी आटलंय असं वाटत नाही तोपर्यंत आपण हलवत राहायचं. कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे. मस्त हलवलं जाते. आता बघा पाणी पूर्ण आटलंय. पूर्ण असा गोळा बनतोय. पूर्ण गोळा बनला की म्हणायचं आपली वडीसाठी रेडी झाले. आपला डो रेडी झाला असं म्हणू शकतो. हा मस्त गोळा बनतोय, म्हणजे रेडी झाला आपली बर्फी बनण्यासाठी. आपण चेक करायचं, असं घ्यायचं, थंड करून बघायचं की आपल्याला किती मऊ लागते, वडी बनती आहे का. तर वडी बनली जाते. तर आता आपण एका ताटात ओतून घेऊयात आणि प्लेन करून घ्यायचं पूर्ण. नंतर फुलपात्राला थोडंसं तूप लावायचं आणि त्याने प्लेन करून घ्यायचं. फुल मस्त प्लेन झालंय. ह्यावर आता आपण पिस्ताचे किस टाकूयात आणि परत फुलपात्राने प्लेन करून घेऊयात, जेणेकरून ते चिकटेल. आणि थोडंसं कोमट झालं की ते कट करून घ्यायचं. कोमट झालं की लगेच कट करून घेऊयात, म्हणजे वडी परफेक्ट पडेल. असं कट करून घ्यायचं. तुम्हाला जसा हवा तसा शेप बनवून घ्यायचा. मी अर्ध्या तासाने काढते. मी अर्धा तास ठेवलेला. नंतर एक उलतानं घालून जिथं आपण कट केलं ना तिथं घालून वडी काढायची. वडी निघायला सोपं पडतं. मस्त वडी निघते ना. छान वड्या पडल्यात. दिसायला पण छान आहे ना, खायला पण असं एकदम तोंडात टाकली की ते विरघळेल.
एकदम खुसखुशीत वडी झाली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. कट केल्यानंतर पण एकदम सॉफ्ट झाली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू.